नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो आहे। आज आपण मंडणगड ते पंढरपूर असा प्रवास करत आहोत आणि पंढरपूरला जाण्यासाठी धाराशिव मंडणगड ही गाडी सकाळी 5:45ला एस टी स्टँडला लागते बरोबर। आणि आता आपण एस टीमध्ये बसलेलो आहोत आणि आपला आता प्रवास चालू होईल। नमस्कार मित्रांनो, हे आहे कराड आणि आता मी कराडला पोहोचलेलो आहे। हा डेपो आहे। बस क्रमांक 92 करण्यात आले 92 करण्यात आले नांदापूर। नमस्कार मित्रांनो, इकडे बघा पाऊस पडत आहे। आता कराडच्या पुढे आलेलो आहे मी विटा आणि इकडे पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस। हा मार्केट आहे, सगळं खूप मोठं मार्केट आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे। हे खानापूर विटा शहर आहे। आपण आता पंढरपूरच्या जवळ आलेलो आहोत आणि इकडचा निसर्ग जर तुम्ही बघितला तर आपल्या कोकणामधला निसर्ग इथे मोठे मोठे डोंगर आहेत। इथे खूप छोट्या प्रमाणामध्ये डोंगर आहेत आणि पूर्ण सपाटी भाग आहे इकडे। हे पाहू शकता तुम्ही, इकडे खूप छान निसर्ग, खूप चांगली हवा, इथे मन प्रसन्न करणारा परिसर पूर्ण। आणि इथली जी माती आहे ही माती काळी आहे पूर्ण। हे पहा, दोन्ही साईडला पूर्ण मोठी मोठी शेती आहे। दोन्ही साईडला मोठी मोठी शेती आणि इथे जी शेती एका माणसाची जी असते ती आपल्या नमस्कार मित्रांनो, आता आपण मंडणगड ते पंढरपूरचा प्रवास केलेला आहे आणि आता मी विठ्ठल रखुमाईच्या मंदिरासमोर उभा आहे। हे तुम्ही पाहू शकता, माझ्या पाठीमागे मंदिर आहे आणि हे इथलं सगळं परिसर आहे पूर्ण। हे पहा। नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत पंढरपूरमध्ये RCM बिझनेसच्या माध्यमातून। इकडे माझी टूर होती आणि इथे जवळजवळ 60 किलोमीटरवरती पंढरपूर मंदिर आहे, तर तिथे मी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। आणि इथे इथे लोक आहेत, आलेले आहेत, पाहू शकता। इथे लाखोच्या संख्येने भाविक इथे येतात। हे पहा, पूर्ण परिसर हा गजबजलेला आहे पूर्ण। आणि हे पाठी बघू शकता तुम्ही, मोठं मंदिर आहे। पहा मित्रांनो, हे पहा, हे सगळे प्रसादीचे प्रकार आहेत सगळे। आपण ही प्रसाद घेतलेली आहे। अशा पद्धतीने दुकान आहेत सगळे।
पहा अशा पद्धतीने इथे लॉकर आहे. तुम्ही कधीही ते दर्शनाला आलात तर इथे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने ते बॅग लॉकर आपली ठेवली जाते बॅग, आणि आपल्याला एक पावती दिली जाते आणि इथून मग दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा ती पावती रिटर्न आपण त्यांना अशी द्यायची आहे आणि मग आपली बॅग मिळते आपल्याला. तर इथे मित्रांनो आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आता आपण निघणार सांगोल्याच्या दिशेने. तर इथून आपण बाहेर पडत आहोत. हा इथला पूर्ण परिसर आहे. हे पाहू शकता तुम्ही. समोर मंदिर आहे इथे. लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात. हा मित्रांनो जो तुम्ही बघता हा इथून सुरुवात होते. ही एंट्री आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. आणि तुम्हाला इथून स्टँडला जायला रिक्षा इथे अवेलेबल असतील. येतेवेळी पण आणि जातेवेळी पण 50 ते 60 रुपये लोक घेतात. चला निघूया. चला आता आपण चाललो पंढरपूर एस टी स्टँडला. इथून आपल्याला जायचं सांगोलीला. तुम्हाला इकडचा काही परिसर दाखवतो. कशा पद्धतीने गर्दी आहे बघा इथे. पंढरपूर शहर आहे पूर्ण. तर आपला एस टी स्टँड आलेला आहे. किती रुपये झाले?
तर अशा पद्धतीने आपलं मित्रांनो पंढरपूरचं दर्शन विठ्ठल रखुमाईचं झालेलं आहे. आणि विशेष करून तिथे मोबाईलला आतमध्ये एंट्री नसते, त्याच्यामुळे मोबाईल आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आतलं काही मी दाखवू शकलो नाही. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की जास्तीत शेअर करा. सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच आपले सहकार्य असू द्या मित्रांनो.